अगदी आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी आज मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या समाजाची ही स्पर्धा गावडे युवा प्रतिष्ठान आणि छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य मर्यादित षटकांची ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। छात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई संस्थापक सन्माननीय कैलासवासी रामचंद्र काशीनाथजी शिरोडकर। मैच की शुरुआत व्हाइट बॉल चा इशारा येतोय पंचांकडून। सेमीफायनल नंबर 2 चा सामना आहे। कालच्या दिवसात आपण जसं पाहिलं होतं काल आर डोंबिवली आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात चव्हाटा कोचरा असा सामना झाला होता। अगदी चांगली फायनल आपण त्या ठिकाणी मॅच पाहिली होती। कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलचा जो सामना 27 धाबा बनवल्या होत्या आणि चव्हाटा कोचरा संघाने अवघ्या 26 धाबा बनवले असताना 27 धाबांचं जे टार्गेट होतं ते मात्र आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती मात्र त्यांनी डिफेंड केलं। खूप चांगली गोलंदाजी केली गेली कालच्या दिवसामध्ये आणि दरम्यान मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला या वेळेला ओमकारने। दिनेशची विकेट आली आहे। मोठा धक्का लागेल या वेळेला चिंदर या संघाच्या विरोधात मात्र आज गोलंदाजी करताना हडियाचा गोलंदाज ओमकार। प्रितेश शिरोडकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। झटपट क्रिकेट आपण आता सुरू झालेलं बघतोय। चांगला बॉल हाताळला गेला दिनेशसाठी। लेग स्टिकचा वेध घेणारा त्रिफळाचित केलं गोलंदाज ओमकार। परत एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला गेला आणि यावेळेला मात्र डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत। बॉल झाडाला लागलाय की नाही हे जाणून घेऊया सर्वप्रथम। बॉल झाडातून गेला जरी पास जरी झाला त्या झाडामधून तरी फलंदाज आउट नसणार आहे याची आपण सर्व संघांनी नोंद घ्या। चव्हाटा कोचरा संघाला मी विनंती करतोय आपण आलेल्याची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठाकडे दाखवायची आहे। संघ उपस्थित आहे। चला धन्यवाद। दरम्यान या वेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय। भावेश बीट होतोय ओमकारच्या बॉलिंग मध्ये। चांगला वेग पाहायला मिळाला या वेळेला। 2च आतापर्यंत धावा खर्च केलेले आपण बघतोय। एक विकेट आहे मात्र आता गोलंदाज ओमकारच्या नावावर। बॉल पूर्ण झालेत 5 शेवटचा बॉल शिल्लक। 3 ओव्हरचा हा सामना आहे आणि या वेळेला चेहऱ्यावरती बॉल लागलाय। थोडीशी मात्र दुखापत झालेली असेल जरा स्वतःला सावरा। त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर वेगवान बॉल होता। टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाउन्स मिळाला बॉलला आणि तो बॉल मात्र सरळ चेहऱ्यावरती जाऊन लागलाय फलंदाज भावेशच्या।
विकेट मात्र आलेली आपल्याला बघायला मिळते. भावेशला मगाशी चेहऱ्यावरती बॉल लागला, त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता ही विकेट आलेली आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद. परत एकदा मात्र फुलर लेनचा बॉल होता, तो मात्र हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, परंतु परत आपण जर पाहिलं तर 2 खेळाडू त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी आले होते. ब्रजेश रावले सुद्धा मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोहोचले होते बॉल पर्यंत, परंतु हा बॉल हातातून निसटलाय. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मात्र मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंतची 2 विकेट. दरम्यान या वेळेला मात्र चौथा बॉल ड्राईव्ह केला गेलाय. ओमकार मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहे. थ्रोही चांगला आहे. आणि आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आमच्या गावडे युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय मार्गदर्शक आमचे हितचिंतक सुनीलजी गावकर साहेब काल गावावरून म्हणजे मालवणहून मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी खास या ठिकाणी आलेत. त्यांचं सुद्धा आज या गावडे युवा प्रतिष्ठान आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत. दरम्यान या वेळेला हा फटका मिस केलाय. बघूया पंचांचा अपील मात्र यावेळी पंचांनी मान्य केलेला आहे. एक बोट आसमंताकडे उंचावलंय. भावेशला माघारी परतावं लागेल. विकेटचं होईल पतन. आणखीन एक सफलता या वेळेला मिळते गोलंदाज अमोलला. 3रा विकेट या ओव्हर मधून त्यांनी पटकावलाय. 5 बॉल पूर्ण, शेवटचा बॉल शिल्लक. नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आत. रोहन हडकर. 5 रन सध्या स्कोर कार्ड वर आहे. चव्हाटा कोचरा आपण मात्र तयार राहायचं पुढील सामन्यासाठी. हा सामना संपल्यानंतर दोन्ही टीमने मैदानाच्या आत लाईनअप करून घ्यायचंय. तिकडे मात्र हा टॉस केला जाईल. आणि आज आपल्या व्यासपीठावरती शिवडी विधानसभा समन्वयक शिवसेना सन्माननीय सुशांतभाई साळुंखे यांचं सुद्धा मैदानावर शुभागमन. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 2 ओव्हर 7 धावा झाल्यात. 3 विकेट या ओव्हर मधून मात्र पटकावले गेलेत. गोलंदाज अमोलच्या माध्यमातून एक चांगलं षटक हाताळलं गेलं.
गोलंदाज स्वागत लोके. तर स्कोर सांगा, स्कोर विथ विकेट. 2 ओव्हर आणि धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 7 धावा. 4 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. गावडे युवा प्रतिष्ठान छत्रकुल उत्पन्न मराठा समाजांच्या संयुक्त विद्यमाने ही चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 2 आपण बघतोय. ओहो, यावेळेला बाउन्सर बॉल, काय कॅच पकडली आहे. बॅटची घेतली कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आज सन्माननीय सुशांतबाई साळुंखे या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत रुपेशजी सरवणकर हे सुद्धा आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये. सीझन 2 आपण या स्पर्धेचं बघतोय. अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेली ही स्पर्धा आणि दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल या वेळेला आपल्याला बघायला मिळेल. पुल करायचा प्रयत्न इकडे केला गेलाय परंतु बॉल जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. स्वागत लोके गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकातून. यानंतर मात्र शेवटचा सामना असेल मेगा फायनल, महा अंतिम मॅच या स्पर्धेची. स्लोअर वेंट डिलिव्हरी, फसवा बॉल या वेळेला हाताळला गेलाय. सरळ बॉल विकेट किपर कडे जाईल. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय. बॉल मात्र पूर्ण झाले ते ओव्हरचे 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपटलेला बॉल परत मग हवेत मात्र फटका खेळलाय आणि इथे मात्र डिक्लेअर कडे बॉल जातोय. एकच धाव. आणि दरम्यान या वेळेला चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट, परंतु हा डायरेक्ट हिट जरी लागला असला तरी फलंदाज सुरक्षित आहेत. मला वाटतं पोहोचले तिकडे. रिव्ह्यू मागितलाय पंचांनी, रनआउट साठी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. बघूया आता मात्र आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतोय. आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल. आणि दरम्यान बीटी कंपनीचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरी पार्क मंडळाचे सन्माननीय विश्वस्त आणि त्याचबरोबर साई दर्शन पालखी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री बबनजी तावडे साहेब यांचं आता मात्र व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल मात्र या इनिंग मधला आपल्याला शिल्लक राहिलेला पाहायला मिळतोय. स्कोर सध्या आपण जर पाहिलं तर 8 धावा. त्याचबरोबर सन्माननीय रवीजी मुंबरकर बॅटिंग साठी आज मात्र मैदानात गेलेत. आणि यावेळेला बरोबर मात्र बॅटच्या रडर मध्ये आता टाकलेला बॉल होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. शेवटचा चेंडू आहे त्यामुळे अधिकच्या धावा मात्र कशा घेतल्या जातील याच्याकडे प्रयत्न असेल. 2 धावा घेतल्या गेल्या शेवटच्या बॉलवर. प्रजेश रावले मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते. 2 धावांसोबत मात्र पहिल्या इनिंगची समाप्ती या सेमीफायनलच्या मॅच मधून. चांगली फाईट होईल कारण कालही आपण जर पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा असंच झालं होतं. पहिली बॅटिंग करत असताना मात्र त्या ठिकाणी जसं आपण पाहिलं होतं चव्हाटा कोचरा या संघाने फक्त 26 धावा बनवल्या, परंतु त्या 26 धावांचा 27 धावांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या बाजूने RR डोंबिवली हा संघ जो आहे तो अगदी त्या ठिकाणी पराभूत ठरला. 4 ओव्हरमध्ये त्या ठिकाणी मात्र त्यांना 27 धावा चेस करता आल्या नव्हत्या. आजही मात्र तशीच काहीशी परिस्थिती आहे. स्कोर जरी छोटा असला तरी मात्र या मॅच मध्ये जर विकेट पटकावले, चांगले बॉल हाताळले, निर्धाव चेंडूने मात्र चांगली गोलंदाजी केली तर मला वाटतं या 11 धावांचा जो पाठलाग आहे तो सुद्धा मात्र या वेळेला डिफेंड केला जाऊ शकतो. मी विनंती करतोय चव्हाटा कोचरा संघाचे संघनायक
हेमंतजी आपल्याला विनंती असेल, आपण हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये खेळपट्टीच्या बाजूला लाईनअप करून घ्यायचंय आणि या दोन संघांमधून जो कोणी संघ विजेता ठरेल, मेगा फायनल मध्ये पोहोचेल, तो संघ सुद्धा मैदानावरतीच थांबेल. धन्यवाद. संपूर्ण संघाने लाईनअप करायचं आहे मैदानात नंतर. संपूर्ण संघ हेमंत लक्ष द्या, संपूर्ण संघ, फक्त संघ फक्त. हा आले ठीक आहे. हॅलो, आमच्या गावडे युवा प्रतिष्ठानच्या आजच्या ह्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आमच्या विनंतीला मान देऊन आमचे स्नेही, आमचे मित्र श्री सुशांतजी साळुंके यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मी लोकेसाहेब आम्ही लोक्यांना विनंती करू त्यांचं आपण शाल आणि सन्मानचिन्ह स्वागत करावं. सुशांत साळुंके यांचं. सुशांत साळुंके आमचे मित्र आहेत, जर जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. अवघ्या 11 धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. तसेच धन्यवाद सुशांतजी. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी बबन तावडे जी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह आणि शाल देऊन स्वागत करत आहोत. लोकेसाहेब आपण इथं व्यासपीठावर थांबा. बबन तावडे साहेब धन्यवाद, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मी संपूर्ण शास्त्रीय कुलोत्पन्न मराठा समाज आणि गावडे युवा प्रतिष्ठानतर्फे आपलं या ठिकाणी स्वागत करतो. उभा राहा. धन्यवाद. तसंच आमच्या विनंतीला मान देण्या ठिकाणी अशोक लोकेजी यांनी अशोक लोकेजी यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह आणि शाल देऊन स्वागत करीत आहोत. मी सर्व मान्यवरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जी उपस्थिती दर्शवली आणि आमच्या सामन्याची म्हणजे आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल. गेले 2 दिवस हे सतत चॅम्पियन्स ट्रॉफी चालू आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन ज्या ज्या सन्माननीय पाहुण्यांनी, आमचे स्नेही, आमचे देणगीदार असतील, मित्रपरिवार असेल, कोणी असेल, ज्यांनी ज्या ठिकाणी उपस्थित होते सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आम्ही संपूर्ण गावडे युवा प्रतिष्ठानतर्फे त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आपली साथ, आपलं प्रेम हे सदैव असंच राहू द्या. तसेच या सामन्यादरम्यान ज्या ज्या संघांनी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग दाखवला त्या सर्व संघांचे सुद्धा आभार. गावडे समाजाच्या म्हणजे मला वाटतं हा पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी होते त्या संघादरम्यान म्हणजे गावावरून आलेले आमचे बंधू म्हणजे सर्व बांधवच असतील आमचे, ते गावडा म्हणजे बांधवच आपले, त्या सर्व बांधवांचे, त्या संघनायकांचे, संघाच्या मालकांचे, संपूर्ण संघांचे, सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपली साथ राहिली तर पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात चॅम्पियन्स ट्रॉफी भरवू. धन्यवाद. 8 धावा झाले, 3 धावांची गरज आहे. 9 धावा आणि या फटक्यासोबत बघूया आता या बॉलवर किती धावा येतात. तसं बघायला गेलं तर 2च धावांची गरज आहे आणि दुसरी धावेची गरज सुद्धा पूर्ण केली आहे फलंदाजांनी. चला आता मात्र हा सामना जिंकलाय. नवनाथ 11 हडिया या संघाने सेमी फायनल मधून मात्र फायनल गाठली आहे. यानंतर मात्र आता या स्पर्धेचा शेवटचा सामना होणार आहे. मी तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या वर्षी सुद्धा हे 2च संघ फायनल आले होते. नवनाथ हडी आपण बाहेर नका जाऊ, कृपया आपण इथेच थांबा आणि कोचरा कृपया फक्त संघ आतमध्ये या, फक्त संघ प्लीज आतमध्ये लवकर या. वेळ कमी आहे, लाईट कमी होईल, आपल्याला खेळायला प्रॉब्लेम होईल. आणि आपल्या आलेल्या विनंतीला घेऊन आलेले सन्माननीय पाहुणे आहेत त्यांना सुद्धा बाहेर येत आहे. इथे समोर या ना, इकडे 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 असे लाईनअप करा. आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय